इंग्रजांनी 1853 साली बनवलेली ही इमारत आहे आणि 1965 साली मुंबईने पालकत्व दिलं आहे आणि हीच आहे ती महानगरपालिकेची इमारत। गेल्या 25 वर्ष शिवसेना ह्याच्यावर राज्य करत आहे। ह्याच इमारतीतून 227 महापौर आणि नगरसेवक आपल्या मुंबईचा कारभार सांभाळत आहे। बीएमसी खरोखरच योग्य काम करत आहे का? आपल्या सुरक्षतेचा विचार करत आहे का? की फक्त भ्रष्टाचारांचा हा एक खेळ झाला आहे बीएमसी? तर पाहूया हा एक स्पेशल रिपोर्ट। गुरुवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास सीएसएमटी जवळील पूल कोसळला आणि एकच हाहाकार माजला। या दुर्घटनेत 6 जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले। मात्र रेल्वेनं घटना घडल्या हा पूल आमच्या अखत्यारीतील नसल्याचं स्पष्ट केलं। मात्र मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर जरा गोंधळलेले दिसले। बीएमसी हात झटकतंय। मुंबई महापालिकेशी सुसंवाद साधून ही कामं करणं अत्यंत आवश्यक आहे। मुंबईकरांच्या जीवावर बेतेल अशा गोष्टी घडता कामा नयेत। नाही पण विश्वनाथजी, हा ब्रिज मुळातच बीएमसीच्या अंडरच आहे। नाही, हा बीएमसीचाच ब्रिज आहे। तो नाही, तो ब्रिज रेल्वेचा आहे। मेंटेनन्स मुंबई महापालिका करत होते। आम्ही त्यासाठी पुनर्बांधणीसाठी आणि दुरुस्तीसाठी रेल्वेकडे एनओसी मागितली। बीएमसीनं मान्य केलं। ये रेलवे ने पुल नहीं बांधा हुआ है, ये रेलवे के प्रेमाइसिस के बाहर है, सीएसएमटी स्टेशन के बाहर का पुल है, रेलवे का पुल नहीं है ये। आपको एक चीज क्लैरिफाई कर दूं, ये फिर भी रेलवे के बाहर होने के बावजूद भी मतलब जो भी डिस्ट्रिक्ट अथॉरिटी, जो लोकल अथॉरिटीज को असिस्टेंस चाहिए, हम रेलवे पूरा असिस्टेंस उनको एक्सटेंड कर रही है। हमारे डॉक्टर्स, हमारे पैरामेडिकल स्टाफ, हमारी एम्बुलेंस, क्योंकि हमारी सब डिस्पेंसरी वगैरह वहीं नजदीक है, तो हम जो सिविल अथॉरिटीज को जो भी मदद चाहिए हम एक्सटेंड कर रहे हैं। ये रेलवे प्रेमाइसिस के बाहर वाला ब्रिज है, रेलवे के अंदर वाला ब्रिज नहीं है। पहा कशा प्रकारे मुंबईचे प्रथम नागरिक महापौर विश्वनाथ महाडेश्वर सीएसएमटी जवळील पूल दुर्घटनेत हात झटकताना दिसतायत आणि हो नंतर मान्यही करतायत। त्यांना हेच माहित नाहीये की हा पूल बीएमसीच्या अखत्यारीत येतो की नाही। अशा प्रकारे महापौरांनी पुलाबाबत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलाय। मुंबई महापालिकेशी सुसंवाद साधून ही कामं करणं अत्यंत आवश्यक आहे। मुंबईकरांच्या जीवावर बेतेल अशा गोष्टी घडता कामा नयेत। नाही पण विश्वनाथजी, हा ब्रिज मुळातच बीएमसीच्या अंडरच आहे। नाही, हा बीएमसीचाच ब्रिज आहे। तो नाही, तो ब्रिज रेल्वेचा आहे। मेंटेनन्स मुंबई महापालिका करत होते। आम्ही त्यासाठी पुनर्बांधणीसाठी आणि दुरुस्तीसाठी रेल्वेकडे एनओसी मागितली। पुलाचं ऑडिट झालं, मग पूल कसा काय कोसळला? सहा जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? महापालिकेचे सत्ताधारी प्रचारातच मग्न। साधारणपणे मागील वर्षी या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं आणि त्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा पूल जो आहे हा फिट दाखवण्यात आला होता आणि काही मायनर रिपेअर सांगण्यात आले होते। त्यामुळे ही अत्यंत गंभीर बाब आहे की अशा प्रकारे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर हा पूल जर कोसळत असेल तर एक प्रकारे याच्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि म्हणून हे बिलकुल सहन करण्यासारखं नाही आहे। या संदर्भात चौकशी तर केलीच जाईल, पण हे स्ट्रक्चरल ऑडिट बरोबर होतं की नाही याची चौकशी केली जाईल। जर स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं आणि सर्व ठीकठाक होतं तर पूल कोसळला कसा? मुंबईकरांनी कायम जीव मुठीत घेऊनच जगायचं का? मुंबईकरांना कोणी वाली नाहीये का? सत्ताधारी तर प्रचारात मग्न आहेत। पुलवामा हल्ल्यानंतर पोटतिडकीनं बोलणारे उद्धव ठाकरे या घटनेनंतर कुठे आहेत? या घटनेविषयी ते काही बोलले का नाहीत? चौकशी कधी होणार आणि संबंधित दोषींवरती कारवाई होणार का? का नेहमीच येतो मग पावसाळा त्याप्रमाणे मुंबई स्पिरिट म्हणून सोडून द्यायचं आणि पुढील घटना घडेपर्यंत मुंबईकरांनी आपला राग आवरायचा? सुरुवातीला कुणालाच कळत नव्हतं ब्रिज कुणाचा आहे,
महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं तो रेल्वेचा आहे आणि रेल्वेचे अधिकारी म्हणायला लागले तो मुंबई महापालिकेचा आहे. रात्रंदिवस धावणाऱ्या मुंबईकरांच्या जीवावरती बेतणाऱ्या अशा अनेक घटना मागील काळात घडलेल्या आहेत. अंधेरीनंतर सीएसएमटीच्या दुर्घटनेनंतर आता मुंबईतल्या पुलांना असलेला धोका प्रखरपणे समोर आलाय. पण एवढं होऊन देखील प्रशासनाला जाग येत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे आणखी किती बळी गेल्यानंतर महापालिका आणि सरकारला जाग येणार आहे असा प्रश्न आता निर्माण झालाय. निष्पाप मुंबईकरांच्या जीवाचं मोल मुंबई महापालिका आणि शिवसेनेला कधी कळणार देवच जाणे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. प्रत्येक वेळी काही घटना घडली की चौकशी समिती नेमली जाते, पण त्याचा काहीही डेडलाईन नसतो आणि कारवाईची पण काही डेडलाईन नसते. अशा वेळी या बीएमसीच्या लोकांचा काळीसा दगडाचा झालेला आहे का असं वाटतं. कारण एखाद्या कुटुंबाचं एक घर, एक संसार उद्ध्वस्त झालं तरी ह्यांना काही काडीचाही फरक पडत नाही असं दिसून येतं. ठिकाण अंधेरी स्टेशन. तारीख 3 जुलै 2018. वेळ सकाळी 7:35. घटना गोखले पूल कोसळला, 7 जण जखमी. कारवाई 0. अंधेरी स्टेशन जवळ रेल्वे ट्रॅकवर गोखले पूल कोसळला. त्या घटनेला 8 महिने पूर्ण होत नाहीत तोच दुसरी घटना घडली. ठिकाण सीएसएमटी स्टेशन जवळ. तारीख 14 मार्च 2019. वेळ सायंकाळी 7:40. घटना पूल कोसळला, 6 ठार. कारवाई महापुरांची गोलगोल उत्तर. मुंबईकरांना या घटना नित्याच्याच झाल्या आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मात्र रोज घरून निघणारा मुंबईकर परत घरी येईल की नाही याची शाश्वती राहिली नाही. गुरुवारच्या घटनेत अपूर्वा प्रभू वय 35 वर्ष, रंजना तांबे वय 40 वर्ष, भक्ती शिंदे वय 40 वर्ष, जाहिद सिराज खान वय 32 वर्ष आणि तपेंद्र सिंग वय 35 वर्ष. या मृतांपैकी 2 नर्स होत्या. घरातील सर्व कामं आवरून त्या रात्रपाळीसाठी निघाल्या होत्या आणि काही वेळातच हा अपघात झाला. त्यात त्यांना जीव गमवावा लागला. त्यात कुणाची आई होती, कुणाचे वडील, कुणाचा भाऊ, कुणाची पत्नी, कुणाचा पती, कुणाची मुलं. थोडक्यात काय तर एक घटना आणि काही कुटुंब उद्ध्वस्त. मात्र प्रशासनाला त्याचं काहीच पडलेलं नाही. ते फक्त जबाबदारी झटकण्याचंच काम करत आहे. मुंबई महापालिका करत होते. आम्ही त्यासाठी पुनर्बांधणीसाठी आणि दुरुस्तीसाठी रेल्वेकडे एनओसी मागितली. आमचे खासदार राहुल शेवाळे आणि तत्कालीन आमचे जे नगरसेवक होते गणेश सानप यांनी सातत्याने एनओसी मागितली. रेल्वे प्रशासनाने कोणत्याही प्रकारची आम्हाला एनओसी दिली नाही. दुर्दैवाने ही घटना घडली. ऐकलत का? चौकशी आणि कारवाई करण्याची डेडलाईन काय या TV9 विचारलेल्या प्रश्नावर महापुरांनी चमत्कारिक उत्तर दिले. ते काय म्हणतायत पुन्हा एकदा ऐका. मुंबई महापालिका करत होते. आम्ही त्यासाठी पुनर्बांधणीसाठी आणि दुरुस्तीसाठी रेल्वेकडे एनओसी मागितली. आमचे खासदार राहुल शेवाळे आणि तत्कालीन आमचे जे नगरसेवक होते गणेश सानप यांनी सातत्याने एनओसी मागितली. रेल्वे प्रशासनाने कोणत्याही प्रकारची आम्हाला एनओसी दिली नाही. दुर्दैवाने ही घटना घडली. TV9चे महापौरांना सवाल, का डेडलाईन देता येणार नाही? चौकशी आणि कारवाईची काळ मर्यादा का ठरवत नाही? अंधेरीच्या घटनेला 8 महिने झाले, त्याचं काय झालं? दोषींवर कारवाई का नाही होत? का मुंबईकरांच्या जीवाशी खेळलं जातंय? महापौर या नात्यानं तुमच्याकडे अधिकार नाही. मुंबईकरांनी मग कोणाकडनं अपेक्षा करायची? आम्ही रोज कामाला जातो, रोज कामावरनं येतो. ह्या पुलावरूनच आमचं येणं जाणं असतं आणि या पुलाचं बांधकाम खूप जुनं असल्यामुळे त्याला जबाबदारी बीएमसी आहे. त्या लोकांनी ह्याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे होती. मुंबई हा वारेवर सोडलेली मुंबई असं मला वाटते. कारण की जोपर्यंत ह्या अधिकाऱ्यांची मानसिकता बदलत नाही की ही माझी मुंबई आहे, मुंबईचे लोक माझे आहेत आणि ह्यांचा परिवार हा माझा परिवार आहे, तो पण ही घटना घडत राहणार आहे. दुसरे किंवा ह्यांच्यावर ठोकलं पाहिजे, मजबूत ठोकलं पाहिजे शासनाने, तरीच हे सुधारणार आहे. नाहीतर अशी गोखलेची घटना आणि मुंबई सीएसटीची घटना असंच होणार. हे महापौर आपल्या जबाबदारीतनं हात झटकण्याचं काम करतायत. कसं होणार मुंबईचं आणि मुंबईकरांचं? ज्या व्यक्तीला हेच माहित नाही की हा पूल कोणाच्या अखत्यारीत येतो, त्याच्या हातात मुंबई सुरक्षित आहे का? फक्त सत्ता उपभोगायची आणि नागरिकांच्या सुरक्षेचं काय?
म्हणजे रोज घरातनं निघताना मुंबईकरांनी एका अनिश्चिततेच्या आणि भीतीच्या छायेतनंच घरातनं निघायचं आणि घरी असलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी बाहेर गेलेली व्यक्ती परत येणार की एखाद्या दुर्घटनेची शिकार होणार या चिंतेत आपलं आयुष्य घालवायचं. यावर काहीतरी तोडगा निघायला हवा. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. इंग्रज गेले आणि त्यासोबत या इमारतीला लुटण्याचा पण विचार सोडून गेले. भारतीय नागरिकांकडून अरबो रुपयांनी टॅक्स गोळा केला जातो, पण तरी रस्ते काही बरोबर होत नाही, मॅनहोलला काही झाकण लागले जात नाही आणि फायर ऑडिटचा तर विचारूच नका. असं वाटतं की मुंबई शहर हा एक हादसोका शहर बनला आहे. मुंबई महापालिकेची ही आकडेवारी पाहिली तर आतापर्यंत मुंबईचं शांघाय व्हायला काही हरकत नव्हती. मात्र मुंबई महापालिकेला नागरिकांच्या जीवाशी काही देणं घेणंच नाही असंच दिसतंय. गुरुवारची घटना असो की गेल्या वर्षभरात मुंबईमध्ये घडलेल्या घटना असो, आतापर्यंत तब्बल हजारो मुंबईकरांनी आपला जीव गमावलाय. स्वप्न नगरी अशी ओळख असलेली मुंबई खरंच सुरक्षित आहे का? मुंबईमध्ये गगनचुंबी इमारतींमध्ये तसेच स्लम एरियातील आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यात बचाव पथकालाही अनेक अडचणी येतात आणि हकनाक बळी जातात. घटना घडते, चौकशीचे आदेशही देण्यात येतात, मात्र चौकशीचं काय झालं हे समजतच नाही. साकीनाका येथील दुर्घटनेत 12 जणांना जीव गमवावा लागला. गेल्या वर्षभरात लागलेल्या आगीमध्ये ऑगस्टमध्ये क्रिस्टल टॉवरमध्ये लागलेल्या आगीत 4 जणांचा, डिसेंबर महिन्यात अंधेरी कामगार रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीत 11 जणांचा, तर चेंबूर टिळक नगर येथील सरगम इमारतीला लागलेल्या आगीमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. काळा चौकी येथे हा प्रकार गेल्या वर्षी घडला होता. जुलै 2018 मध्ये अंधेरीतील गोखले पूल कोसळला. यात जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक जण जखमी झाले आणि गुरुवारच्या दुर्घटनेत 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान पूल दुर्घटनेप्रकरणी चौकशी अहवाल सादर करण्यात आलाय. त्यामध्ये कार्यकारी अभियंता AR पाटील आणि सहाय्यक अभियंता SF काकुळते यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. तर निवृत्त प्रमुख अभियंता SO कोरी आणि निवृत्त उपप्रमुख अभियंता RV तरे यांचीही चौकशी केली जाणार आहे. मुंबईच्या बाहेरचे ठाणे आणि पालघर या सगळ्या ठिकाणाहून लोक मुंबईला येतात आणि त्याच्यासाठी एकच सोर्स आहे, तो आहे रेल्वे. प्रत्येक माणसाची नाळ ही रेल्वेशी जोडलेली आहे. तुम्ही मगाशी मी सुरुवात केली होती सावित्रीच्या पुलापासून, त्यानंतर एल्फिस्टनचा ब्रिज, त्यानंतर अंधेरीचा जो गोखले पूल, त्यानंतर मग चेरिन रोड एक झालं, असे बऱ्याच ठिकाणी हा प्रकार झालेले. सप्टेंबर 2017 मध्ये एल्फिस्टनची दुर्घटना टाळता आली असती, तेव्हाही प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे ही दुर्घटना घडली. मुंबईत संतापाची लाट उसळली होती. तेव्हाही जबाबदारीचं नाट्य रंगलं होतं आणि मुंबईच्या पुलांसाठी निधी जाहीर झाला. परंतु एवढं सगळं होऊनही वर्षभराच्या आतच पुन्हा मुंबईतला पूल कोसळण्याच्या दुर्घटनेला सामोरं जावं लागलं. हे खरोखरच दुर्दैवी आहे. मुंबईत बुलेट ट्रेन येवो की न येवो, परंतु सध्याच्या लोकल सेवेत मात्र आवश्यक सुधारणा होणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.